सर, तुमच्याकडे एवढ्या डिग्र्या आहेत, एवढ्या डिग्र्या असून पण तुम्हाला का असं वाटतंय की आपण इलेक्शनला बसावं? दुसरा प्रश्न असा की तुम्हाला लोकांनी मतदान का करावं? पहिल्यांदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या निमित्तानं अभिवादन करतो, कारण त्यांनी जे संविधान लिहिले. आता जो तुम्ही प्रश्न विचारला की तुमच्याकडे डिग्र्या तुम्ही इलेक्शनमध्ये का उतरलात, बाबासाहेबांना 32 डिग्र्या होत्या, त्यांनी सुद्धा निवडणूक लढवली. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण शासनकर्ते जमात झाली पाहिजे. त्यामुळं प्रशासनामध्ये मी शासनकर्ता होतो, परंतु आता आफ्टर रिटायरमेंट 10 वर्ष मी ॲडव्होकेट म्हणून काम करतोय. गेले 50 वर्ष मी समाजासाठी काम केलेलं आहे. आणि मग त्याचं जे आपण काम केलेलं आहे त्याचं कुठेतरी फलित लोकांना मिळालं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितले की सुशिक्षित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर सुद्धा तेच सांगतायत की सुशिक्षित लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. आज आपण जर ओव्हरऑल राजकारणाचं हे पाहिलं तर 7वी 8वी 4थी 5वी असे हे राजकारणाचं क्वालिफिकेशन आहे. मग आपण त्यामध्ये आणि ह्या मंडळींना राजकारण फक्त सयाजीराव हे होतात, यांना राजकारणामध्ये जुळवलं जातं. मी सांगतो तिथं सह्या करा, हा व्हीप काढला जातो, परंतु त्यामध्ये स्वतःच बुद्धीचा वापर करण्याचं कुठेही यांना चान्स मिळत नाही. हे माझ्या ऑब्झर्वेशन म्हणून मी सांगतो. आणि दुसरा तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला राजकारणामध्ये का उतरावं लागलं, तुम्हाला लोकांनी का मतदान करावं. तर मी आताच सांगितलं की माझ्या ह्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मी एका त्याच्यात दिलेले की मी समाजामध्ये, त्यामध्ये फक्त आदिवासी नाही, मी जन्माने जरी आदिवासी असलो आणि पार्टी जरी नावात आदिवासी असलं तरी काँग्रेस पक्षासारखं हा राष्ट्रीय पक्ष आहे. आणि ह्या पक्षामध्ये निधर्मवाद बाबासाहेबांनी घटनेमध्ये जर लिहिलेले धर्मनिरपेक्षता, सर्व पक्षांचा हा सर्व जाती धर्माचा हा पक्ष आहे. आणि त्यामुळं यामध्ये मी जे काम आयुष्यभर काम केलेले विविध समाजामध्ये, त्यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल, ओपन असेल, सर्व धर्मांसाठी मी काम केलेले आहे. मी असं नाही की मी आदिवासीसाठी काम केलेले आहे, मी बऱ्याच काम केले. आणि विशेषतः मी सेवेत असताना 1980 पासून मी नोकरीला लागलो, तेव्हापासून मला आवड आहे. कारण बाबासाहेबांनी म्हटलंय की ज्याचं पोट भरलंय तो समाजासाठी काम करू शकतो. माझं पोट भरलेलं आहे आणि म्हणून आज मला माझी दोन्ही मुलं डॉक्टर आहेत. मिसेस सिनियर बँकेत मॅनेजर आहे, ती आज वकील होईल. सुनबाई माझी ॲडव्होकेट आहे. बाबासाहेबांचं जे तत्व आहे, मी बाबासाहेबांच्या प्रिन्सिपलला मानणार आहे. म्हणून मी फार गरिबीतून आलेलो आहे. माझे आई वडील सुद्धा मजूर होते, परंतु या शिक्षणाच्या जोरावर मी जेव्हा नोकरीत लागलो, मी 5 नोकऱ्या बदलल्यात. कारण का मला बाबासाहेबांसारखं मला शिकायचं होतं आणि हे शिकता शिकता मी केले. म्हणून असं म्हणायचं की आदिवासींची अजून बी पहिली जी अवस्था होती तशीच अवस्था आहे. तुम्ही त्यांच्यासाठी काय योजना केलेल्या? आता तुम्ही माझा जर जाहीरनामा पाहिला किंवा या पक्षाचा जर जाहीरनामा पाहिला तर विशेष आदिवासीसाठी पर्टिक्युलर तुम्ही आज जो प्रश्न विचारला की आदिवासी समाज आजही अर्धनग्न अर्ध भुकेलेला असा या अवस्थेत आज आहे. ज्या घटनेने ज्या मूलभूत सुविधा दिलेल्या आहेत, कर्तव्य दिलेले आहेत, त्याचं कुठेही पालन केलं झालं जात नाही. यामध्ये फक्त इलेक्शन आल्या की ही राजकारणी मंडळी इलेक्शनच्या साठी फक्त त्या पाड्यात किंवा वाड्यात आदिवासी भागामध्ये फिरतायत. मी ह्या निमित्तानं मी तर आदिवासी भागातलाच आहे, परंतु आज मी आता 8 दिवस माझा जो दौरा चाललेला आहे, तिथं ना राहण्याला घर, ना राहण्यात खायला पोटभर अन्न, ना रोजगार. आणि ह्यासाठी आणि विशेषतः जे आज माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये जी मोठी मोठी धरणं आहेत, या धरणाचे जे धरणग्रस्त लोक आहेत, यांना पूर्व भागामध्ये पाणी जाता येते, पण यांना विस्थापित केलेले त्यांचे जे प्रश्न आहेत अतिशय भयानक प्रश्न आहेत. ते त्यांना त्यासाठी त्या धरणामध्ये जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये त्यांना नोकऱ्या देणं हे बंधनकारक आहे. आणि 1967 पूर्वीचे जर जमिनी संपादन केले असतील तर त्या घरामधली 2 मुलं
नोकरीला लावली पाहिजेत आणि 2067 नंतर ते पुनर्वसन त्यांनी संपादन केलेले आहेत तर त्यामध्ये एकाला नोकरी देणं बंधनकारक आहे. तसाच प्रश्न यांच्या घरांचा आहे, यांचा स्टेटसचा आहे. जे धरणग्रस्त जे स्टेटस त्यांचं कुठेही पूर्व भागात जरी गेलं पण त्यांना आज जो स्टेटस आहे ट्रायबलचा जो स्टेटस आहे हा स्टेटस त्यांचा कुठेही पुनर्वसन झालं तिथं कायम राहायला पाहिजे अशी कायद्यात तरतूद आहे. आणि त्यामध्ये असे बरेच प्रश्न धरणग्रस्ताचे आहेत आणि मी स्वतः वकील असल्यामुळं स्वतः मी हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करीत असल्यामुळं मी स्वतः येते 8 ते 10 या प्रकरणी धरणग्रस्तासाठी रीट दाखल करण्याची मी प्रक्रिया स्वतः स्वखर्चाने मी करत आहे. हे सामाजिक बांधिलकी म्हणून करत आहे आणि ह्या माध्यमातून हा फक्त धरणग्रस्तच झाला. तर काल परवा मी काही कातकरी वस्तीत आदिवासीमध्ये महाराष्ट्रामध्ये 45-46 जाती आहेत, जमाती आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय योजना आहे तेच सांगितलं मी आता. हे जे सांगितलं विषयचा धरणग्रस्त सांगितलं आणि आता जो तुम्ही म्हणताय काय विशेषतः ज्या आज आम्हाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधा सुद्धा मिळालेल्या नाहीत. हे तर आहे सगळ्यांची मुद्दे असतात. मला असं बोलायचं नाही आदिवासींसाठी मी सांगतोय आणि तुमच्या पुढे ना खूप मोठं आव्हान आहे. बरोबर आहे, दिग्गज अगदी बरोबर लोक आहेत. तुम्हाला काय वाटतं त्यांच्या पुढे तुमचं काय निभावं लागणार आहे? म्हणजे लोकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला असेल? अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांचा मला आहे आणि तेच मगाशी मी सांगितलं की ज्या आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केले ज्यांच्या लोकांसाठी आजही मला मी त्यांना ओळखत नाही पण साहेब त्यांचे फोन येतात, साहेब माझ्या तुम्ही पुतण्याला कामाला लावलं, तुम्ही अमक्याला माझ्या नातेवाईकाला सर्व्हिसला लावलं, असे मी त्यांना ओळखत नाही पण त्यांचे मला फोन येतात. कारण मी ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीचा उपयोग बाबासाहेबांच्यामुळे मला जी खुर्ची मिळाली आणि त्या खुर्चीचा उपयोग माझ्या रंजल्या गांधलेल्या गोरगरिबातून काम करत असेल त्यांच्यासाठी मी ह्या खुर्चीचा वापर केलेला आहे आणि यापुढे मी करत राहील. ऍडव्होकेट म्हणून काम करताना सुद्धा मी गोरगरिबांसाठी अतिशय अल्प फी म्हणजे फक्त जी कागदपत्रासाठी किंवा सरकारी फी आहे ती मी घेतो. फी म्हणून असं मी त्यांच्याकडनं काही हे करत नाही आणि त्या माध्यमातून आज ही एवढी मोठी संधी आज या ठिकाणी मला मिळालेली आहे की विशेषतः भारत आदिवासी पार्टी ही राजस्थानमध्ये गेल्या वर्षी स्थापना झाली. त्या ठिकाणी 4 आमदार निवडून आले आणि MP मध्ये 2 आमदार निवडून आले आणि त्याचा प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये आपण कोळी लिहिलेलं आहे. कोळी महादेव. अच्छा, महादेव कोळी. नुसतं कोळी नाही, कोळी इज नॉट ट्रायबल. महादेव कोळी हे ट्रायबल. बरं आता एक काम करा, तुमच्या पक्षाचं चिन्ह सांगा आणि लोकांना आवाहन करा. या पत्रकार परिषद निमित्तानं मी 25 लाख मतदारसंघातील सर्व नागरिकांना विनम्रपणे अभिवादन करतो, विनंती करतो की येत्या 13 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझं जे हॉकी बॉल आणि चिन्ह आहे त्या चिन्हासमोरील अनुक्रमांक 9 वरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करून या ठिकाणी तुमची आतापर्यंत मी जी सेवा केलेली त्यापेक्षाही जर सत्तेमध्ये आलो तर निश्चितच यापेक्षा सत्तेचं जर सुकन माझ्या हातात आला तर निश्चितच याचं फळ मी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींपर्यंत पोहोचवून अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय